सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. मी नम्रता. तर आज आपण बनवणार आहोत मंचाव सूप. थोडी लॉंग प्रोसेस आहे. चला सुरुवात करूया व्हिडिओला. साहित्यात घेतलेलं आहे टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, अद्रक आणि लसूण बारीक चिरलेलं. आणि भाज्यांमध्ये घेतलेलं आहे मी गाजर, कांदा, कांद्याची पात आणि कोबी. आणि या ताटामध्ये जे घेतलेलं आहे मोठ्या ताटामध्ये एकदम बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे ते आपण सूप बनवताना टाकणार आहोत. आणि या ताटामध्ये थोडंसं जाडसर जी भाजी कापलेली आहे त्याचं आपल्याला बनवायचं आहे व्हेजिटेबल स्टॉक. आणि इकडे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर. आणि एका कुकरमध्ये घेतलेलं आहे पाणी. आणि पाण्यामध्ये आपण जे जाड जाड व्हेजिटेबल कापून ठेवलेले आहेत ते सगळे व्हेजिटेबल टाकायचे. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते सगळे टाका. आणि बेसिकली आपल्याला हे सगळं पाणी उकळून त्याचं पाणी वापरायचं आहे. आणि भाजी आपण साईडला ठेवून देणार आहोत. तर मी हे 2 तांब्या पाणी घेतलेलं आहे. आणि त्याच्यात मी सगळ्या भाज्या टाकून चांगले उकळून घेतलेले आहे. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर उकळून घेतल्यानंतर मी असं पाणी वेगळं काढलं आणि ती भाजी वेगळी काढून टाकून दिली. यातला स्टॉक थोडासा शिल्लक राहिला होता. आणि इकडे घेतलेले आहेत हक्का नूडल्स. तेही आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून उकळून घ्यायचं आहे. जास्त शिजवायची गरज नाही. फक्त ते वेगळे मोकळे झाले की काढून घ्यायचं आहे, गाळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा कॉर्नफ्लॉवर. आणि वेगवेगळं करून घ्यायचं आहे, मोकळं करून घ्यायचं आहे. आणि कॉर्नफ्लॉवर टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे आपल्याला तळून घ्यायचं. कडक कुरकुरीत होस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता करूया सूपची तयारी. तर पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात टाकलेलं आहे लसूण. आणि लसूण चांगलं खरपूस भाजलं की टाकलेलं आहे अद्रक. आणि याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक भाजी थोडी थोडी करून टाकून मस्त फ्राय करून घ्यायची आहे. गॅस फास्ट ठेवायचा ज्याने ह्याला खरपूस अशी चव येईल. आणि फास्ट गॅसवरच मी सगळे भाजी थोडे थोडे करून टाकले. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला तुमच्या आवडीनुसार टाका. सोया सॉस मी इथे 2 चमचे टाकलेले आहे. रेड चिली सॉस आहे तोही मी 2 चमचे टाकलेले आहे. आणि जो टोमॅटो सॉस घेतलेला आहे तो मी 1 चमचा वापरला. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात काळी मिरीची पूड असते ती थोडीशी टाकायची आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीही टाकू शकता. आणि हे सगळे भाज्या फ्राय झाल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे जो व्हेजिटेबल स्टॉक आपण तयार केलेला आहे तो टाकायचा. आणि त्याला उकळी आल्यानंतर जो कॉर्नफ्लॉवर ठेवलेला आहे 2 चमचे त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला तो ढवळून घ्यायचा आहे. आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे सूपमध्ये. आणि त्याच्यानंतर मी इथे अर्धा लिंबू पिळला आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला जर विनेगर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. उकळी आली की आपलं सूप घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि आपला हा मंचाव सूप रेडी आहे, तयार आहे. आणि आवडीनुसार तुम्ही वरून मीठही टाका, कमी जास्त लागतं त्या प्रमाणामध्ये. आणि अशा प्रकारे आपलं हे सूप तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.